खूप दिवसाच्या तपश्चर्येनंतर ज्याप्रमाणे पुण्यफळाला येतं आणि पुण्यफळाला आल्यानंतर त्याचं असणारं फळ आपल्या पदरात पडतं, ते गवळण करतं, बरोबर आवाज येतो. अशा रीतीनं आज 22 जानेवारीला अयोध्येत राम जन्मभूमीच्या ठिकाणी रामचंद्रांचा असणारा हा आज पहिला जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होता. खूप लोकांनी जिवंत कंठस्थ प्रेम ज्या भगवंतावरती केलं, तो भगवंत या ठिकाणी पृथ्वी तलावरती अवतीर्ण झालेला आहे. त्यावेळेला भगवान कृष्णाचा म्हणजे रामावताराच्या नंतर झालेल्या अवतारात जे वचन कृष्णाने दिलं त्या वचनाप्रमाणे मनमना भवभक्ता मध्याजिमाम नमस्कुरु मामे वेक्ष सत्यम दे प्रतिजाने प्रियोदिनी. मन मना भव, माझ्याकडे पूर्णतया मन जा. मन नेहमी विचलित अशा प्रकारच्या स्थितीने राहणार. जसे चंचला मनाचं असणारं स्थान हे अग्रगण्य अशा प्रकारचं आहे. मनो मधुकरो मेघो मर्कटो मा मध्यमी अशा प्रकारच्या 10 मकाराने सुरू होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या चंचल आहेत. त्याचं मन जे आहे ना ते अत्यंत अशा प्रकारचं चंचल आहे. म्हणून त्याला जर आवाक्यात आणायचं असलं तर काय करायचं आहे, तर इकडे तिकडे शोधाशोध करण्याची जरुरी नाही. ज्या मनाला तुला आवडायचंय, ज्या मनाला शांत करायचंय, स्थिर करायचंय, त्याच्यासाठी त्या शब्दाकडे निक्षून बघ, म्हणजे त्याच्यातच तुला उत्तर सापडेल. जसे पूर्वीच्या काळची लोक काहीतरी कोडे टाकायचे आणि त्या कोड्याचं उत्तर त्या कोड्यामध्ये जातं, तसं या मनाला शांत करण्याकरता टाकलेलं असणारे कोडं जे 84 लक्ष योनीमध्ये माणूस फिरून आल्यानंतर देखील त्याला सापडलं नाही, त्याचं उत्तर मन या शब्दाकडे पाहिल्यानंतर मिळतं. म्हणजे तो शब्द उलटा वाचला. उलटा वाचता म्हणजे काय होतं, नमो. नमो म्हणजे वाकणं, वाकला, झुकला, म्हणजे अनन्यत्व हे त्या ठिकाणी ज्याला येतं. ज्यावेळेला मन त्याचं स्थिर होत नाही त्याला हे दगडी विटांचं काम करणारे बेजार लोक बांधकाम करताना नेहमी आपल्याला वॉटर लेवल ठेवतात. त्या वॉटर लेवलमध्ये स्थिर अशा प्रकारचं मध्यभागी ज्यावेळेला तो बिंदू स्थिर होतो त्यावेळेला ही लेवल ही या पाण्याचा उतार कुणीकडे काय हे त्याला त्या माणसाला जाणकार माणसाला असतो. तसा आपला जो जाणकार आहे तो आपला सद्गुरू जो आहे त्याला या मनाला आवर घालण्याकरता तर काय करायचं असेल, स्थिर करायचं असेल तर काय करायचंय, तर फक्त तू वाक. वाक म्हणजे काय होईल, वाकला म्हणजे काय होईल, काय होतं, नम्रता तर येतेच येते. त्याला आपण नेहमी ऐकलेलं आहे, नम्र झाला मोठा त्याने कोंडीला. या वाचिक बडबडीचा काही त्याचा अर्थ नाहीये. पण आपल्या मनामध्ये ज्याप्रमाणे योगामध्ये जशा 8 पायऱ्या वेगळ्या वेगळ्या आहेत त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये देखील प्राण, अपान, व्यान, समान, उदान असे जे काही 5 वायू जे आहेत हे वायूचे हृदय तिष्ठती इथे प्राणा. हृदयात जो राहतो त्याला प्राण म्हणतात. मग हा प्राण केव्हा स्थिर होईल, स्थिर केव्हा होईल, मेल्यानंतर तो स्थिर होईल का, मेल्यानंतर निघून जाईल, तो स्थिर होणार नाही, सापडणारच नाही. मग तो त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी प्रयोग करून देईल. पण
याला थांबवायचंय, त्याला नमवायचंय, त्याला काय करायचंय? तर ज्यावेळेला या ठिकाणी आपल्या हृदयात अंतःकरण हा प्राण आहे, हा वाकला म्हणजे काय होईल? तो तिथेच थांबेल, बाहेर निघाला तर जागा राहणार नाही. बाहेर निघण्यासाठी आपलं की तो तिथेच थांबेल, त्याला बाहेर निघून जाता येणार नाही. आणि बाहेर तो निघून गेला म्हणजे तिथेच थांबेल. आणि यत म्हणजे हृदयाच्या ठिकाणी हृदय तिष्ठती जी प्राणा, हृदयात राहणारा जो प्राण आहे याला स्थिर करायचं जर असेल तर याला नम्र झाल्यानंतर त्याला त्या ठिकाणी स्थिर त्याला करता येईल. म्हणून काय कर तर आरंभी बंधू अयोध्येचा राजा, अयोध्येचा राजा आहे याला तू अगोदर वंदन कर, म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी पुढच्या ज्या त्याचा आपण 10 अवतार जे पाहतो, मत्स्य असो, कुर्म असो, वराह असो, नरसिंह असो, हे जे सगळे अवतार आहेत पहिले हे निमित्त मात्र भवसाठी सोपेसाठी या न्यायाप्रमाणे एका करता निर्माण झाले आणि ते काम केलं आणि संपलं. याच्यामध्ये मत्स्यामध्ये त्या मनूला नाव घेऊन सांगितलं आणि सप्तर्षींना घेऊन बेस, हे पीठ घेऊन बेस, हे वेद घेऊन बेस, आणि मग मी माशाचा अवतार घेऊन येईल आणि मग आगमन तो हिमालयाच्या शिखरावरून नावेत बसून त्या ठिकाणी येईल. म्हणजे मी संपलो, तेवढं काम केलं, तो अवतार संपला. म्हणून अवतारामध्ये जे अवतार पहिल्यांदा जे झाले, तो मत्स्याचा अवतार, कुर्माचा अवतार समुद्र मंथना करता झाला, तो मेरूपर्वत बुडाला लागला म्हणून कासवाचा स्वतः अवतार भगवंताने घेतला. आणि या केले काय केलं, या अमृत मंथनाच्या वेळेला आणि कासवाच्या अवताराच्या वेळेला काय केलं त्यांनी? सख्यत्व केलं. दानव आणि प्रत्यक्ष असणारे देव यांना एकत्र आणलं. जे काय म्हणजे एका आईच्या पोटी जन्माला आल्यानंतर देखील जे काही भांडणं, जे काही असणारा द्वेष हा त्या ठिकाणी जो झाला, पण तो मिटवण्यासाठी अरे तुम्ही इकडे या, तुम्ही इकडे या, दोन्ही या. ज्याप्रमाणे आपण आपली हाताची दोघंही उजव्या आणि डाव्या दोघंही हाताची करतो आणि मग त्याला, म्हणून या दोघंही हातामध्ये काही भांडण झालं नाही. तुला मी मोठा आहे, तू लहान आहे, तुला म्हणून यामध्ये म्हणतात की तुम्ही केवळ अवेळी केलेल्या असणाऱ्या उपासनेमधून जन्माला आलेले हे राक्षस आणि सत्य वेळी चांगल्या प्रकारच्या वेळी जन्माला आलेले प्रत्यक्ष उपासना केलेले ते असणारे देव. पण यांच्यामध्ये दोघांमध्ये काय तारतम्य आणि सारखा आहे. तर राक्षस जे आहेत हे राक्षस दुष्ट प्रवृत्तीने वागणारे आहेत, पण देव कसे आहेत? त्यांच्या नावातच देव आहे. देव म्हणजे द्या तुम्ही काही नाही, दिलं पाहिजे काही नाही. काय द्यायचं आहे तर आपल्याला मन द्यायचं, दुसरं काही द्यायचं नाही. फक्त आपलं मन मना भवमत बघतो, मध्या माझा हो बघतो. आणि माझं होणं हे कोणालाही खूप परिश्रम केले तरी जवळ अत्यंत अशक्य झालं आहे. कोटी जन्मांच्या आकारात, कारण शेवटी वासना जी निर्माण होते आणि या वासनेच्या पोटी माणसाला त्या 84 लक्ष योनीच्या बाहेर त्या ठिकाणी फिरावं लागतं. कारण वासना शब्द हा उलटा होता, तो नासवतो या ठिकाणी. तो जो आपल्या जीवामध्ये जन्माला आलेला आहे त्याचा नाश त्या ठिकाणी प्रत्येक त्या ठिकाणी होत असतो. म्हणून या वासनेकडे, म्हणून तो आरंभी त्या ठिकाणी या ठिकाणी कर. म्हणजे भक्ताच्या काला, भक्ताच्या कामाकरता, भक्ताच्या कामाकरता मी येईल, माझं येण्याचं. म्हणून भगवद्गीतेमध्ये परित्राणाय साधूनां विनाशाय सुदाम असं अभिवचन दिलं. पण त्या अभिवचनामध्ये श्लोकद्वयाची योजना केली. 2 श्लोक म्हटले. 2 श्लोक कावर लागले? यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, त्या श्लोकामध्ये आलेले आत्मानं सृजाम्यहम्, आत्मानं माझ्या आत्म्याच्या स्वरूपात जे एकरूप झालेले आहेत अशा भक्तांना मी त्या ठिकाणी जन्माला टाकतो आणि ते माझं काम करतात. 5 कामं एकूण आहेत. त्या 5 कामामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी पृथ्वीला उत्पन्न करण्याचं, पृथ्वीला सांभाळण्याचं, पृथ्वीला त्या ठिकाणी विनाशापर्यंत पोहोचवण्याचं, हे 3 कामासाठी 3 देव निर्माण झाले. एक प्रत्यक्ष असणारे ब्रह्मदेव आहे, नंतर विष्णू आहे, नंतर महादेव हे त्या ठिकाणी जन्माला आहे. पण प्रत्येकाजवळ एकेकीनेच
देवाने आपल्याजवळ एक 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 काम ठेवलं. पण संत जे त्यांनी आत्मानं तुझ्या आम्ही देवाला म्हटलं त्याला 2 कामं संतांकडे ठेवले. म्हणजे त्यांना देवाला देखील संतांवरती जास्त भरोसा होता आणि माझ्यापेक्षा हा त्याकडे 2 कामं करू शकतो म्हणून संतांकडे कोणते कामं दिले? एक तर सेवा, हे पहिल्या त्या ठिकाणी काम दिलं, हे ते सेवा कर म्हणून परोपकार पुण्याय पापाय परविणम हे त्या ठिकाणी. आणि दुसरं आहे अनुग्रह म्हणजे कृपा. कृपादान केले संती कल्पांती सरेना. कृपादान केले संती कल्पांती सरेना. देवाची उपासना केली, देवाला सांगितलं काय पाहिजे तुला? देवाला मागितलं मला आयुष्य दे, मला अंक दे, मला तमक दे, काय जे मागायचे सगळं मागितलं, हे घ्या आणि मोकळं. पण ते संपेल, हे संपणार आहे, ते आज मिळालं उद्या संपून जाईल. पण संतांनी केलेलं ते कृपादान आहे ते कल्पांतापर्यंत टिकणार आहे. ज्याप्रमाणे आईने दिलेलं त्या ठिकाणी स्वतःच्या अर्थाल्या आपल्याजवळ जो काही स्नेह पाजला दिली लहानपणी आपल्याला 15 आणि तुमच्या जो स्नेह दिला हा कल्पांतापर्यंत पोहोचणार आहे. तो कधीही संपत नाही, आठवण येत नाही, कायम अशा प्रकारची आठवण येणार. ते जे मातृत्वाचं असणारं पुण्य, ते मातृत्वाचं असणारं सौख्य हे प्रत्यक्ष त्या आईने दिलेलं आहे. म्हणून आपण संतांना या ठिकाणी माऊली अशा प्रकारची उपमा त्या ठिकाणी दिलं जातो. आणि अशा या माऊलीने केलेलं असणारं कृपादान जे आहे ते कल्पांतापर्यंत न संपणारं असल्यामुळे पहिल्यांदा तुझं एक काम कर, फक्त रामाचं नाव घे. म्हणून अगोदरच्या सगळ्या अष्टाच्या अवतारापेक्षा राम, कृष्ण आणि त्याला मग कलियुगाकरता जोडला हरी. 3 अक्षरी मंत्र जो तुकाराम महाराजांना बीज मंत्र अशा प्रकारचा जो सापडला तो हरी हा श्रीमद भागवताने गजेंद्र मुक्ताच्या वेळेला प्रत्यक्ष हरीने सुदर्शन चक्राची किंवा त्या कशाचीही वाट न पाहताना त्या गजेंद्राला त्या मगराला मारलं आणि त्याच्यामध्ये कोणा करता आला हरी अवतार प्रत्यक्ष भगवंताने जो घेतला हा कोणाकरता घेतला पाहिजे ना? मगराने त्या गजेंद्राचा पाय आपल्या हातात धरला होता. मग पहिल्यांदा फळ कोणाला मिळालं? पहिल्यांदा मगराला मिळालं. मगराचा चेर हा चक्राने गेला म्हणजे जो पायावर पडतो, जो अनन्य चरण होतो, जो आपलं अनन्यत्व त्या ठिकाणी देऊन टाकतो, त्या गजेंद्राचा मोक्ष तर मागून झाला पण अगोदर मात्र त्या मगराला त्या ठिकाणी. म्हणून अंमळीच्या कारणे द्वादशीच्या जन्म येणे परमानंद प्रकटला असं जरी असलं तरी भक्तांच्या काळाकरता निर्माण झाल्या होत्या. पहिल्यांदा त्या भक्तांचा उद्धार करण्याकरता भगवंत